तुझ्या चाळीमध्ये सगळ्यात बाहेरचे घर हितेशचे आहे ना? हितेश काका, आज जरा तुम्ही सावध राहा. मी काय सावध राहू? काय झालं? घाबरू नका. आम्ही परत येत होतो ना, तेव्हा मेघनाथजींनी विचारलं, काही हितेशचं घर चाळीतलं समजत बाहेरचं आहे ना? मग काय म्हणला? मग काय, कायच नाही. मी तर आता बाहेर पडणार बी नाही. झालं हा मेघना आता कोणला बी नाही सोडणार. अरे बाकीचे सगळे मोका बघून सत्वायचे, पण हा मेघनाथ आधी सांगतो की कोणाला सत्वायचंय आणि मग सत्व तू. हितेश भाऊ, तुम्ही शांत व्हा. तुम्हासनी काय बी होणार नाही. आम्ही समजू तुमच्या सोबत आहो की. तुम्ही लोक भिवू नका. जा, आपापलं काम करा. अरे म्या काय केलं? माझं नाव काय घेतलं त्या मेघनाथनं? नक्कीच भीमानं सांगितलं असेल. बघा हितेश भाऊ, शांत व्हा. तुम्हासनी काय बी होणार नाही. अरे काय नाही होणार म्हणजे? तू काय पण करू शकतो. मी तर जातो माझ्या खोलीत. हितेश भाऊ, माझं बोललं तरी ऐकून घ्या. मी बाहेरच नाही पडणार. इतर निघाची हीच चांगली वेळ आहे. समधी लोक गेली आहेत. मी आहे तर लगेच निघतो. बस कसं तरी करून कोकणात पोचतो. आणि जर कोकणात जरी नाही पोचलो तर कमीत कमी या जागाच्या बाहेर पडतो. माझ्या घरापासून लांब जातो, जेणेकरून माझ्या उपचारासाठी, म्हणजे माझ्या उपकारासाठी इथं कोणाला काळजी नको. बस इथं लांब जाऊ. अरे काय झालं? पडलंय. लक्ष्मी भीम, ताई, काय झालं आजी? माहित नाही हा आनंद कुठे निघून गेलाय. माहित नाही कुठे गेला म्हणजे? माहित नाही. त्याचं सामान बी घरात नाहीये. आणि मी त्याला समधीकडे बघितलं बी. काय? त्या मेघनाथने तर आपल्या आनंद संग काही. जिजाबाई, तोंडाला येईल ते बोलू नग. चला दादाला शोधायला जाऊ. हो आत्या, मी आणि रमा जाऊन दादाला शोधून येतो. तुम्ही घरातच थांबा आणि बाबांनाही सांगा की घरातून बाहेर निघू नका. चल, सांभाळून जा. हा, अरे कोण आहे? माहित नाही कोण आहे. लक्ष्मी. मला वाटतं याच्या बायकोचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी. अरे तर काय बी असू दे, आपण हॉस्पिटलात घेऊन जाऊ याला. मूर्खांनो, माहिती आहे केवढं मोठं पाप करायला चालला होतात तुम्ही सर्वच्या सर्व. त्याला तुम्ही सर्व दवाखान्यात नेऊ इच्छितात. माहिती आहे तुम्हाला की हा कोण आहे? लक्ष्मी 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 लक्ष्मी. हे बघा, जीव त्याचा वाचवला जात असतो ज्याच्या जीवाची काहीतरी किंमत असते. समजले की नाही? होय होय
अरे होय नाही तर सर्वजण माझ्यासोबत मिळून बोला की जीव त्यातच वाचवला जातो ज्याच्या जीवाची काहीतरी किंमत असते. कारण की हा आनंद मृत्यूच्या वेळी देखील आपले बोलणे ऐकूनच मरेल. समजले? चला चला बोला 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 बोला. ज्याच्या जीवाची काहीतरी किंमत असते. आनंद दादा, आनंद दादा. काका ऐका ना, माझ्या भावाला तुम्ही बघितलं का? कुर्ता घातलेला आहे, पायजामा घातलाय. पाहिलं का इथून कोणाला जाताना? नाही बा. आनंद दादा, आनंद दादा. शांती शांती. आता पूर्ण शांत मनाने या मरणाऱ्या प्राणाची शेवटची इच्छा ऐकूया आणि या न ऐकू येणाऱ्या इच्छांचा आनंद घ्या. लक्ष्मी लक्ष्मी. नाही येणार लक्ष्मी आनंद. तुझी बायको लक्ष्मी नाही येणार. असं तळमळतो का आहेस? मरून जा आणि पुढच्या जन्मात असा जन्माला येण्यापेक्षा कोणी किड्या माकुड्यांचा जन्म घे जेणेकरून कोणाच्याही पायाच्या खाली येऊन तुला सोप्या पद्धतीने मरण येईल. आता हेच बघ, तू असाच तळमळत राहणार, तुझ्या बायकोचं नाव घेत राहणार आणि ती नाही येणार आहे. चला रे सर्वांनी इथून. लक्ष्मी आलीये. लक्ष्मी लक्ष्मी. लक्ष्मी. जातीचा नात्याशी काय संबंध? माझा नवरा मला बोलवणार आणि मी येणार नाही असं नाही होणार. लक्ष्मी. लक्ष्मी आलीये. आनंद दादा. आनंद दादा, आनंद दादा काय झालं तुला? आनंद दादा, आनंद दादा. आनंद दादा. काय झालंय दादाला? आनंद दादा, बहिणी दादाला काय झालंय? भीमभाऊ, यासनी लवकर दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं होतं का जेव्हा हे बेशुद्ध होतील यांना लवकर दवाखान्यात घेऊन या, नाहीतर लय उशीर झाला तर काय बी होऊ शकतं. हो तर चला दवाखान्यात घेऊन जाऊया. उचला. हे बघा, आता दादाला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. आता हे सर्व करू नका. भीमराव, मी इथे असताना तू याला दवाखान्यात तर घेऊन जाऊ शकत नाहीस. हा, पण एक उपाय आहे. जर काही आनंदची बायको लक्ष्मी स्वतः पळत पळत दवाखान्यात जाईल आणि तिथून असेल त्या डॉक्टरला घेऊन आली तर आम्हाला काहीच अडचण नाही. हे बघा, इथनं दवाखाना लई लांब आहे. जायला आणि यायला लई वेळ होईल. आम्हासनी जाऊ दे की. अरे हेच तर आम्हाला बघायचं आहे ना. मृत्यूचा हा लपंडाव पाहण्याची आम्हाला सुवर्ण संधी मिळाली आहे. हिला अशीच थोडी जाऊ देणार आम्ही. लक्ष्मी, जा जा जा, तू डॉक्टरांना घेऊन ये. तोपर्यंत आम्ही इथेच उभे राहून तमाशा बघत राहतो. लक्ष्मीचा डॉक्टर वेळेवर येईल की आनंदचा जीव वेळेच्या आधी निघून जातो.
हे बघा, हे हे सगळं करू नका. असा कोणाचाही जीव. चांगली आठवण दिली याने. पान, माहित नाही का आम्हाला केव्हापासून पान खाण्याची तलब लागली होती. पान घेऊन या रे. तुमच्यासारख्या लोकांचा जीव आमच्यासाठी या एका पानासारखे असते. याला आम्ही खाऊन थुंकून टाकू शकतो. तुमच्यासाठी आमच्या जीवाची किंमत काय बी असेल, पण आता आनंद दादाचा उपचार लय गरजेचा आहे. आमसनी जाऊ दे की. भीमराव, मी तर असं ऐकले होते की तू तुझ्या जातीच्या माणसांच्या मनात धैर्य तयार करण्याचा संकल्प करतोस. पण हे बघ, इथे तर तुझी स्वतःची वहिनीच धैर्य गमावून बसली आहे. हे नाही की समोर यावं आणि माझ्याशी बोलावं की आम्हाला कमी समजू नका मेघनाथजी. भीमरावजी कडून मी हीच गोष्ट तर शिकले आहे की प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते. तुम्हाला हेच पाहिजे आहे ना की वेळेच्या आधी मी माझ्या नवऱ्यासाठी डॉक्टरांना घेऊन येते. पण हे बघ, ही यातलं काहीही बोललेलं नाही. एकदम भूत बनून शांत उभी आहे. भीमराव, तुला 10 वर्ष तर झालीच असतील शुद्धीत येऊन, पण तू या 10 वर्षात स्वतःच्या वहिनीमध्ये हिंमत वाढवू शकला नाहीस, ऊर्जा वाढवू शकला नाहीस, जेणेकरून ती काहीतरी बोलेल तरी. तर येणाऱ्या 200 वर्षांमध्ये सुद्धा तू तुझ्या जातीतल्या 4 लोकांना देखील बदलू शकत नाही. तुला समजले ना? आणि तसही तू 200 वर्ष कुठे जगणार आहेस? मेघनाथजी, तुम्ही मला कमी समजू नका. भीमभाऊंकडनं मी एवढं तर शिकले का प्रयत्न करणाऱ्याची कधी हार नाही होत. आणि तुम्हासनी हे बघायचं आहे ना की मी माझ्या नवऱ्यासाठी येळेवर डॉक्टरांनी घेऊन येते का नाही. बघा, मी डॉक्टर साहेबांनी कशी घेऊन येते. चला, ठीक आहे, जाऊ दे हिला. जा जा जा, लवकर डॉक्टरांना घेऊन ये. भीमराव, आता तर फक्त वाट बघत बस की काय होणार आहे. की लक्ष्मी वेळेवर डॉक्टरांना घेऊन येऊ शकेल की आज तुझा भाऊ आनंदचा खेळ संपेल. हे बघा मेघनाथजी, तुम्ही हे जे काही करत आहात ना, हे सर्व मी सहन करू शकतो. पण आज माझ्या आनंद दादाला काही झालं. आधी काही होणार की नाही होणार याची वाट तरी बघ भीमराव. तू तर आत्तापासूनच बोलायला सुरुवात केलीस. जाऊ देणार नाही तुम्हासनी. अरे आमचं बोलणं राहू द्या, पण भीम आणि रमाची तर गोष्ट आहे का? जर तुम्ही बाहेर गेलात आणि त्या मेघनाथीने तुम्हाला काही केलं तर? जिजाबाई, माझा हात सोड तू. माझा आजारी पोरगा कुठेतरी गेलेला आहे आणि मी त्या मेघनाथच्या भ्यानं घरात लपून बसू? जशी तुम्हाला तुमच्या पोराची काळजी आहे तशी मला बी माझ्या नवऱ्याची काळजी आहे. मी तुम्हाला जाऊ नाही देणार आहे. जिजाबाई, माझा हात सोड. नाही सोडणार. जर तुम्ही ताकद लावली तर मी पुन्हा पकडणार आणि तुम्हासनी तोवर थांबवणार जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. दादा, जिजाबाई तुमच्या चांगल्यासाठी सांगते. भीम आणि रमावर विश्वास ठेवा. ते आनंदला कुठून ना कुठून शोधून आणतीलच. बरे का, बापाची कुठली जबाबदारी असते की नाही? आणि नवरा असल्याची जबाबदारी त्याचं काय? तुम्ही त्याच्याबद्दल कधी विचार केला आहे? तुम्हासनी जर बाहेर काही झालं तर माझं काय होईल त्याचा विचार केलाय तुम्ही कधी? जिजाबाई, तू बरोबर करत नाहीयेस. बरोबर चुकीचं लय केलंय मी आता तेच करणार जी माझी इच्छा आहे. मग ते कोणाला बरोबर वाटू नाही तर चुकीचं. आता हे काय नवीन नाटक सुरू करतेस तू? भीम, आता भीम बनत आहे मी, माझ्या पद्धतीची भीम. भीमराव, भीमराव, भीमराव. मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. परंतु
अरे भीमराव नाही आहे मी. मला भीती वाटते जीव जाण्यापासून. आणि ज्याला भीती वाटत नाही त्याने माझं रक्षण करा. ए नंदू मनोहर, तुम दोघं निघून जा बरं. अरे लय भीमरावचे सहाय्यक बनून फिरत असतास तर जावा की तेज भाऊ सोबत. जर मेघनाथ सारखं संकट आलंच तर एकच दोन हात करा. अरे काय बोलताय जोकू भाऊ, आम्हाला भीमची साथ द्यायला आवडते, चांगलं वाटतं त्याचं बोलणं, पण त्याचा अर्थ असा नाही होत की आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. नाहीतर काय असं बोलतात आहेत जसे की आम्ही मेणाचे बनलोय. जर असं काही झालं तर आम्हाला पण भ्या वाटणार. दीपक, तू खूप भीमराव भीमराव करतोस ना, तर मग ये माझ्या घरी आणि कर सुरक्षा माझी. तुमच्या घरात करा आहे. आम्ही आमच्या वाटणीचं संकट अंतरच घेतलंय ना, अन संकट तर आपल्या समद्यावर आहे. नाही आई, मला भीती नाही वाटत. मी राहीन नितेश काकांच्या घरी. दीपक, पण मला भीती वाटते. घ्या, सगळे भीम भीम करताय ना, मग भीमासारखे साहसी बना आणि माझं रक्षण करा. हितेश भाऊ एकदम बरोबर बोलत आहेत. आता आपल्याला एका मनानं हे स्वीकार करावंच लागल का जर भीमराव संघ जोडलो गेलो तर आयुष्यात नुसत्या अडचणी राहणार आहेत. घेऊया आता निर्णय, तर आपल्यासने घ्यावाच लागणार का आता भीमरावचं काय करायचं. भीमराव, लक्ष्मी तर अजून परतून आलीच नाही. ती नक्कीच येईल. ती आनंदाला काय बी होऊ देणार नाही. दादा काय होतंय तुला? दादा, आनंद दादा, आनंद दादा काय होतंय? आनंद दादा, दादा काय होतंय तुला? लक्ष्मी, दादा, आनंद दादा, दादा काय होतंय? आनंद दादा, बहिणी डॉक्टरांना घेऊन येतातच आहे. अरे ऐका रे, याचे तर शेवटचे क्षण सुरू झालेत. अरे असे शांतपणे उभे राहून तमाशा काय पाहतायत? एक व्यक्ती या जगातून निघाला आहे. जेव्हा असे लोक या जगातून जातात ना, तेव्हा एक चांगलं असं वातावरण तयार होत असतं. त्यामुळे आनंद साजरा करा. अरे हसा हसा हसा. ताई अजून आली नाहीये. दादा, दादा, आनंद दादा, आनंद दादा, दादा उठ ना. दादा, हे काय होतंय रमा? आनंद दादा, दादा उठ. दादा उठ ना. दादा, या डॉक्टर साहेब. या डॉक्टर साहेब, जरा लवकर या प्लीज. अरे जिवंत आहे की मेला डॉक्टर साहेब? काय झालंय डॉक्टर साहेब? काय झालं डॉक्टर साहेब, सांगा ना. मेला आनंद, याचा खेळ संपला.